मुंबई के अंधेरी साकीनाका पुलिस ने बेरोजगार लोगों को विदेशी वीजा दिलाने के नाम पर ठगी और लूट करने वाले एक गिरोह का भंडाफोड़ करते हुए 8 शातिर अपराधियों को गिरफ्तार किया है। जोन 10 के डीसीपी दत्ता नलावड़े के अनुसार यूपी, बिहार, पंजाब और हरियाणा के लोगों को विदेशी वीजा दिलाने के लिए इमिग्रेशन अधिकारी से सेटिंग के नाम पर 5 से 10 हजार अमेरिकन डॉलर लेकर मुंबई, पुणे, पनवेल जैसे इलाकों में बुलाते थे और बाद में किसी होटल में ले जाकर उनसे डॉलर और नकदी लेकर फरार हो जाते थे। ऐसे ही एक अभिषेक नामक पीड़ित व्यक्ति से आरोपियों ने अमेरिका, यूरोप में भेजने और वीजा दिलाने और एयरपोर्ट के इमिग्रेशन अधिकारी से सेटिंग के बहाने उसे नेस्ट एंड वेस्ट होटल के पास बुलाकर अभिषेक को इनोवा कार के माध्यम से अगवा कर लिया और अभिषेक के सर पर लोहे की राड से हमला कर उसके पास से 11.5 लाख रुपए की कीमत के गहने और विदेशी यूरो डॉलर लेकर फरार हो गए थे। उसके बाद साकीनाका पुलिस में मामला दर्ज हुआ और साकीनाका पुलिस ने तकनीकी उपकरण की मदद से 8 आरोपियों को दिल्ली, हरियाणा और पुणे से गिरफ्तार किया है। पकड़े गए आरोपियों में से 5 ड्राइवर है और 3 ट्रैवलिंग एजेंट का काम करते हैं। पेश है हमारे मुंबई संवाददाता सुमित चौहान की एक खास रिपोर्ट। अमेरिका तसेच युरोपियन कंट्रीजमध्ये पाठवतो म्हणून हॉटेलमधून रिसीव्ह करून कळंबोली मॅकडॉनल्डच्या आसपास लुटलं गेल्याची एक कंप्लेंट आम्हाला प्राप्त झाली होती। या गुन्ह्याच्या तपासामध्ये साकीनाका पोलीस स्टेशनची टीम तसेच झोन 10 मधल्या इतर टीम अशी 8 पथकं तयार करण्यात आलेली होती आणि तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत 8 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये 3 ट्रॅव्हल एजंट आहेत आणि 5 इतर आरोपी आहेत। या ट्रॅव्हल एजंट पैकी 2 दिल्ली आणि जवळच्या परिसरातून अटक करण्यात आलेले आहेत। एका ट्रॅव्हल एजंटला पुणे परिसरातून अटक करण्यात आलेला आहे। तसेच इतर काही आरोपींना गोवा येथून अटक करण्यात आलेला आहे। ही एक संघटित टोळी असून युरोप तसेच अमेरिका अशा देशांमध्ये नोकरीसाठी पाठवतो यासाठी लोकांना हेरलं जात होतं आणि त्यांना हेरल्यानंतर त्यांच्याकडे डॉलर्स किंवा परकीय चलन आहे का याची खात्री केल्यानंतर त्यांना एअरपोर्टच्या जवळचं हॉटेल बुक करण्यास सांगण्यात येत होतं। हे हॉटेल बुक केल्यानंतर त्यांना रिसीव्ह करण्यासाठी काही आरोपी जात होते। इथून मग इमिग्रेशन अधिकाऱ्यांची आणि तुमची भेट घालून देतो आणि इमिग्रेशन क्लिअर करण्यासाठी जवळ पैसे ठेवा यासाठी त्यांना परकीय चलन जवळ बाळगण्यास सांगण्यात येत होतं। हे परकीय चलन जवळ बाळगल्याची खात्री होताच त्यांना इथून घेऊन नवी मुंबईच्या हद्दीमध्ये नेण्यात येत होतं आणि तिथे मग त्यांना मारहाण करणं आणि शस्त्राचा धाक दाखवून लुटण्यात येत होतं। या केसमध्ये सुद्धा फिर्यादींकडून 11 लाख डॉलर्स लुटण्यात आलेले आहेत। तसेच या केसमध्ये बनावट नंबर प्लेटचा वापर करून कारचाही वापर करण्यात आलेला आहे। या केसच्या तपासाअंती आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आलेली असून काही डॉलर्स, गुन्ह्यात वापरलेलं वाहन, वापरण्यात आलेली नंबर प्लेट आणि इतर साहित्य असं जप्त करण्यात आलेलं आहे। या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांना आव्हान आहे की असे जे काही ट्रॅव्हल एजंट आहेत जे इमिग्रेशन मध्ये आमची ओळख आहे, तुम्हाला परदेशात नोकरी लावून देतो, परदेशामध्ये पाठवतो असं जर कोणी सांगत असेल तर कृपया त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण निश्चितच पुढे एखाद्या भयानक अनुभवाला सामोरं जावं लागू शकतं। गुन्हेगारांची पार्श्वभूमी ही 8 गुन्हेगारांपैकी 3 जण हे ट्रॅव्हल एजंट आहेत। त्यांचे स्वतःचे ट्रॅव्हल एजन्सीज आहेत। हे छोट्या मोठ्या ट्रिपचं बुकिंग करतात। राहिलेले 5 हे जे आहेत ते ह्या ट्रॅव्हल एजन्सीजसाठी काम करणारे ड्रायव्हर्स आणि मदतनीस आहेत। याच्यामध्ये गुन्हा केल्यानंतर अर्धे पैसे ज्यांनी काम आणलं त्याला दिले जात होते आणि अर्धे पैसे हे ज्यांनी काम एक्झिक्यूट केलं त्यांना दिले जात होते। आतापर्यंत या केसच्या तपासामध्ये ही केस सोडून आणखी 2 केसेसची माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि आम्ही या केसच्या तपासामध्ये गेलेल्या डॉलर्सपैकी काही डॉलर्स आम्ही जप्तही केलेले आहेत।